होत नाही. काय चल चल. चल जरा आणि प्लीज पटपट चाल ग, मला वेळ नाहीये. हा आणि आदित्य मला ना असं डेस्टिनेशन वेडिंग करायचंय. हो म्हणजे इटलीला करतो ना तसं. मस्त. आणि दोन्ही स्टाईल ना, म्हणजे चर्च मध्ये सुद्धा आणि आपल्या पद्धतीने सुद्धा. दीपिका सारखं. दीपिकाने केलेलं ना. जाणार का? कोणीच नाही जात. आणि ऐका ना, तुम्हाला माहितीये मला हनीमून साठी ना स्वित्झर्लंडला जायचंय. छान थंडी असते तिकडे. हा थंडी असते पण मस्त वाटतं ना. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, हनीमूनच्या आधी ना मला देवदर्शनाला जायचंय गुहागरला. लकी आहे तुझा होणारा नवरा. हा खरंच ना? खरंच ना? हो हो. यार ही सही. ठीक आहे ना, आपल्या गप्पा झाल्या ना त्या निमित्ताने. अगं तसं नाही ग, पण एवढा असा पैशांचा अपव्यय मला नाही आवडत. काय पैशाचं काय अपव्यय? वेस्टेज. ओ मला अजिबात असं अन्न वाया वगैरे घालवलेलं आवडत नाही. कधी केलं? कधी म्हणजे आत्ता होतो ना आपण तिथे रेस्टॉरंटमध्ये एकत्रच. अच्छा, अहो ती वेस्ट नव्हती करत. तुम्हाला माहितीये का, ती मुद्दामून एक्स्ट्रा ऑर्डर करते आणि मग घरी घेऊन जाते चंदू काका आणि बाकी सर्वंट्सना देण्यासाठी. तुम्ही नोटीस नाही का केलं? ती उष्ट सुद्धा नाही करत ते खाणं. ती असं का करते? मग त्या बिचाऱ्यांना कोण देणार ना. आणि तिचे डॅड आहेत ना, ते तिच्यासाठी वाटेल ते करतात, पण बाकीच्यांसाठी जरा कंजूसच आहेत. अच्छा असं आहे होय. रिक्षा. आधी आय मीन आदित्य, हा तुम्ही जा इकडून. मी जाईन, इकडे जवळच आहे माझं घर. जाशील ना? हो नाही म्हणजे नक्की ना? जाईन. आणि थँक्यू. वेलकम. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. चंदू काका. ओ चंदू काका जेवला नाही आत ना अजून? नाही अजून. बरं, डॅडचे ते कलिग येऊन गेले? हो आणखीन कोणतरी आलं होतं, पुतणा होता बहुतेक त्यांचा. ओके. मॉम आणि डॅड झोपले? हो साहेब त्यांच्या खोलीत झोपलेत, बाई साहेब त्यांच्या, म्हणजे दोघे एकमेकांच्या खोलीत झोपलेत. बरं हे घ्या. अहो हे नेहमी नेहमी कशाला करता तुम्ही? तुम्हाला आवडतं ते ऑर्डर केलं होतं, खाऊन घ्या. मी झोपायला जाते. थँक्यू. माय प्लेजर. गुड नाईट. पोचले असतील का आदित्य आणि नयना घरी? नाही नको. आदित्य जर नयना बरोबर असेल तर उगाच तिला वाईट वाटायचं. नयना, या फालतू रुमालावरनं किती छळलंय त्या मुलांनी मला, आणि तू इतके दिवस गप्प होतीस. फालतू नको ना म्हणूस. माझ्या प्रेमाची निशाणी आहे हा रुमाल. काय म्हणालीस? प्रेमाची निशाणी? सई सई, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना, मग मला एक हेल्प करशील ना? काय? मला जे वाटतंय तेच त्यांनाही वाटायला हवं ना. म्हणजे तुझ्या आणि आदित्यच्या लव्ह स्टोरीची सुरुवात मी करून द्यायची? नाही ना. आदित्य चल जेवायला. दादा मामा, अरे तू झोपला नाहीस अजून? चल जेवायला. काम झालं? पेपर्स दिलेस? पेपर्स? हं? पेपर्स हो, पेपर्स दिले. पेपर्स. चल आता. अरे आज जरा पोट भूक नाही वाटत आहे.
का बाहेरून जेवून आलास? तुला म्हटलं होतं ना तू जेवून घे. हा नक्की बाहेरून जेवून येणार. नाही नाही नको, आपण जेवूयात आत्ता. झालं? नाही जेवलेला तू. वाटेल ते सांगतायत मला. माझा भाचा कसा आहे ते मी चांगलं ओळखून आहे. कधीही खोटं बोलत नाही तू. पुन्हा त्याच्याबद्दल वाटेल ते सांगितलं तर बघा, आलाय मोठा पैज लावायला. अरे चल जेवूया, मला पण भूक लागली. चल. हे काय, तू जेवला नाहीस? हा, म्हटलं एकत्र जेवूया. अरे पण तू वेळेत नाही जेवलास तर तुला ऍसिडिटीचा त्रास होतो ना. अरे सगळेच थांबणार होते, पण पिंट्याला भूक आवरत नाही. बंधूला गोळी घ्यायला उशिरून चालत नाही. सॉरी. काय रे तू, आपण जेवूया चल आता. चल मी पानं घेतो. खूप भूक लागली असेल नाही? जा जेवून घे. गुड नाईट. बोल. हॅलो सई. थँक्स यार. थँक्यू सो मच. खूप मजा आली. गुड. आणि तुला माहितीये आदित्य पण खूप खुश होते. माझं सगळं बोलणं एन्जॉय करत होते. आणि आय थिंक त्यांनाही तू काय? त्यांनाही मी आवडते. सिरियसली? खरंच? हो. आणि थँक्स टू यू सई यार. अशीच मदत करत राहा माझी. करणार ना, नक्की करणार. बरं तू पोचलीस ना घरी? गुड. चल मग मी झोपते. गुड नाईट. गुड नाईट. कर सुरुवात. हा नाही, सावकाश जेवा रे. उशीर झालाय. घाई करू नको. अरे बस. अरे थोडासाच भात उरलाय, संपवून टाक. उगाच वाया नको जायला. अन्न फुकट घालवू नये, कळलं ना? जेव. बरं, पोट भरणार आहे का दूध काढून ठेव? नाही भरणार. इथपर्यंत आलंय आता. आणि हे पहा, पटापटा आवर बरं का. उद्या सकाळी तुला नोकरीवर जायचंय. पहिला दिवस आहे, लवकर उठायचंय. मी तुझी गादी घालून ठेवतो. हे सगळं आवरून नंतर पटकन झोपायला चल. हॅलो. तुलाच फोन करणार होतो मी. कसली आहेस ग तू? काय? हा मग काय केलंस तू? मी काय केलं? एवढं मित्र 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 म्हणतेस आणि असा ऐन वेळेस दगा दिलास. ही कसली मैत्री? मी काय दगा दिला? त्या नयनाला घरी सोडण्याची जबाबदारी माझ्या एकट्यावर टाकून निघून गेलीस तू.
यार काय पकाऊ आहे ग ती, किती बोलते, माझ्या मेंदूला मुंग्या आल्या. एखाद्या माणसाला बधीर करायचं असेल ना तर त्या नयनाला सोडावं त्याच्या अंगावरती. एक गप हा, एवढी काही वाईट नाही ती बिचारी, उलट साधी आणि खूप प्रेमळ आहे. तू तिला ओळखायला लागलास ना की समजेल तुला. नाही नाही, नको नको, जेवढे समजलंय तेवढं पुरे, बस आता नको. अरे खरंच, तू तिला वरचेवर भेटायला लागलास ना की तुला खरी नयना कळेल. काहीही गरज नाहीये, हिंमतच होणार नाही माझी. अरे खरंच, मी भेट करून देईन ना तुमची. गरज नाहीये. मैत्रीतला अजून एक नियम, मित्रांच्या मित्रांची सुद्धा मैत्री असावी, म्हणजे अजून मजा येते. हो हो. मग पुढचा नियम मी सांगतो. मित्राच्या मित्राशी मैत्री करायची असेल ना तर मित्रही सोबत पाहिजे, समजलं? काय? हा म्हणजे यापुढे तू जर सोबत असलीस तरच मी नयनाला भेटेन, नाहीतर भेटणार नाही. तू सोबत हवीसच. उठा उठा चिऊताई, चोहीकडे उजाडले, डोळे तरी अजूनही मिटलेले मिटलेले. सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी, डोळ्यावर झोप कशी अजूनही अजूनही. लग बग पाखरे ही गात गात गोड गाणे, टिपतात बघा दाणे चोहीकडे चोहीकडे. उठा आदित्य, उठा उठा उठा. अरे आधी याला मी कधीचा थोपवलाय. दादा, हा अरे बंधूला सांग ना, 2 मिनिटात येतो ना जाऊन. काय नाही नाही नाही, तुझा काय भरोसा नाही. तू एकदा आत शिरला तर अर्धा तास बाहेर यायचं नाही. आधी ते सगळं आवरू दे, ती बंबातलं पण पाणी काढून ठेवलं, नंतर तू जा. आधी हे आधी, अरे मेष रास, प्रातःकाली भाग्योदय. अरे वा, आज आदित्यचा भाग्योदय होणार. हो, अरे 10 वाजता राहुकाल सुरू होतोय, त्याच्या आधी बाहेर पडलं पाहिजे. चल उठ उठ. काय रे, काय होतंय? अरे टेन्शन आलंय रे. कसलं? तुमच्या सगळ्यांच्याच एवढ्या अपेक्षा आहेत, मी करू शकेन ना रे पूर्ण? अरे वेड्या, टेन्शन तू नाही घ्यायचं, ते आम्ही घेऊ. तू कसलाही विचार करू नकोस. चल आवर बघू पटापटा. त्याचा डबा भरलाय का कोणी? हो भरलाय. दादा इकडे, फार महत्वाचं बोलायचंय. त्याला खाऊसाठी वेगळा डब्बा द्या. तुम्ही तो संपवू नका. त्याच्या शाळेचा आज पहिला दिवस आहे. बरं ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. त्याचा खाऊ त्यालाच देऊ आम्ही. आणि बाई, कडक इस्त्री कर गणवेशाला, आणि बूट चांगलं पॉलिश कर. कडक शिस्तीची त्याची शाळा. कडक इस्त्री करतो आप्पा. आणि त्याला शाळेत सोडायला कोण जाणार? पिंट्या जाईल सोडायला. पिंट्या जाऊ दे. आणि हे बघा, लहान आहे तो, तुम्हाला त्याचा त्रास होतो म्हणून त्याला हॉस्टेलमध्ये नका टाकू रे. हॉस्टेलमुळे मुलांचं नुकसान होतं. आप्पा, अहो आम्ही कसे ठेवू त्याला आपल्यापासून लांब? तुम्ही काही काळजी करू नका. हा, तुमचा पेपर वाचून झालाय? पेपर हो वाचतो. या सगळ्यांना माझा अभिमान वाटेल असं काम करून दाखवायला हवं. इमाने इतबारे नोकरी करेन आणि यांना नक्की खुश ठेवेन.